विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीसचा जो आज पेपर झालेला आहे त्याचे स्पष्टीकरण बघणार आहोत. खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर काय होते डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, आजचा जो सेट बघणार आहोत संच कोड हा डी असणार आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण जे प्रश्न आलेले होते ते बघूयात. जो पहिला प्रश्न एकदम सोप्या लेवलचा. आता जर काही मुले पेपर कसा होता, तर पेपर या ठिकाणी जास्त अवघड म्हणता येईल, मीडियम पेक्षा थोडा सोप्या लेवलचाच पेपर होता. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयांमध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. पर्याय क्रमांक बघू शकता 5 एकूण पोलीस विभाग आहेत प्रादेशिक. आता जे गणित आणि बुद्धिमत्ताचे मोठाले प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ मोठा होतो, ते नेक्स्ट वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान आपण बघून घेऊयात. ठीक आहे. आता बघू शकता इथे चौथ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, शुद्ध शब्द ओळखा. पारितोषिक हा शब्द दिलेला आहे, तर पर्याय क्रमांक याचं उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. पारितोषिक हा एक शब्द हा शुद्ध शब्द आहे, बाकीचे चुकीचे आहेत व्याकरण दृष्ट्या. नेक्स्ट सोपा प्रश्न आहे, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? किती वर्षांसाठी निवडला जातो? तर पर्याय क्रमांक बी आहे याचं उत्तर. पर्याय क्रमांक बी, एकूण 5 वर्षासाठी भारताचा उपराष्ट्रपती निवडला जातो. सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट 6व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही? यापैकी कोण मोडत नाही माहिती अधिकार कायद्यामध्ये? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक क आहे. खाजगी संस्था मोडत नाही माहिती अधिकार अंतर्गत. राज्य सरकार मोडते आणि केंद्र सरकार देखील याच्यामध्ये मोडते माहिती अधिकार कायद्याअंतर्गत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? किती आहेत एकूण? तर पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे ए, 6 मतदारसंघ आहेत. आता हा गणिताचा प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आपण जे वेगळे आहेत ते गणित आणि बुद्धिमत्ताचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. नेक्स्ट आहे बघू शकता, सौम्य. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. काय होईल सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द? तर पर्याय क्रमांक ड बघू शकता, तीव्र. तीव्र हा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द होईल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघूयात 11व्या क्रमांकाचा. खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? कोण आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए, पंडित रविशंकर हे या ठिकाणी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? कधी असतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ब, बी आहे. 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असतो, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? यापैकी कोणती अभिजात भाषा नाही? तर योग्य उत्तर क्रमांक ड आहे. गुजराती ही अभिजात भाषा नाही. आता हे गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नांना खूप वेळ लागेल, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगले सविस्तर स्पष्टपणे आपण मांडूयात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हलाहल. हलाहल या शब्दाचा अर्थ काय होतो? हलाहल. तर योग्य उत्तर आहे क्रमांक याचं ब, विष. विष हा या शब्दाचा हलाहल या शब्दाचा विष असा अर्थ होतो. नेक्स्ट आहे एनडीपीएस. एनडीपीएस ऍक्ट चे फुल फॉर्म काय आहे? म्हणजे एनडीपीचा पीएसचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए बघू शकता, नार्कोटिक ड्रग्ज अँड बघू शकता. एक मिनिट, शब्द मला वाचण्यासाठी अडचण होत आहे. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात तुम्ही, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ म्हणजे युनेस्को वर्ल्ड वर्ल्ड बघू शकता, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही? कोणते नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक क आहे. रायगड किल्ला हे नाही, बाकी आहेत युनेस्को जागतिक वारसा स्थळे. नेक्स्ट आहे बघू शकता, बांद्रा. मुंबईवरती आधारित प्रश्न आहे. बांद्रा वरळी सिलिंक सिलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 2009 मध्ये सुरू करण्यात आला. गणिताचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. एक मिनिट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील अलंकारिक शब्दांसाठी योग्य शब्द निवडा. रामबाण या शब्द अलंकारिक शब्दांसाठी योग्य शब्द कोणता होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक अ, अचूक गुणकारी योग्य उत्तर आहे.
नेक्स्ट आहे मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रोजेक्ट टायगर म्हणजे व्याघ्र प्रकल्प. तर योग्य उत्तर आहे क्रमांक क, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणजे टायगर प्रोजेक्ट. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. तर योग्य उत्तर क्रमांक बी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघू शकता इथे क्षणैक क्षणैक शब्दाचा विग्रह सांगा. क्षणैक या शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल? तर पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे क्षण प्लस एक. क्षण प्लस एक हा विग्रह बरोबर होईल. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 29 नंबरचा गो ईश्वर गो प्लस ईश्वर याचा संधी विग्रह कसा होईल? कसा होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब आहे गवीश्वर. गवीश्वर हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वाधावन हे बंदर? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब आहे बी पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये आहे वाधावन नावाचे हे बंदर. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मुंबई जिल्ह्यावरती आधारित आहे. मुंबई ट्रेन्स हार्बोर लिंक म्हणजेच MTHL कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे हे मुंबई आणि रायगडला जोडतो. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मनंतवर मनंतवर या जोडशब्दाची संधी ओळखा. काय होईल या जोडशब्दाची संधी? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक क आहे मनु मनु प्लस अंतर. मनु प्लस अंतर म्हणून तर याचा योग्य जोडसंधी विग्रह होईल असा. संधीवरती जवळजवळ हा चौथा प्रश्न आहे. पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. कोणता गटात बसत नाही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे दुर्जन. दुर्जन हा गटात बसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे? सोलर सिटी भारताची पहिली कोणत्या राज्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे भारतातील पहिली सोलर सिटी. नेक्स्ट आहे मनु भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पद जिंकले? आता एकदम म्हणजे कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावरतीच हा प्रश्न आहे. मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सांगण्याचा प्रयत्न करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. तर उत्तर पर्याय क्रमांक आहे क शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये ऑलिम्पिक पदक त्यांनी जिंकलेले आहे. ठीक आहे. बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील पर्याय उत्तरांतून पूर्व संधी ओळखा. पूर्व रूप संधी ओळखा कोणती आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे चांगलेसे. या ठिकाणी पूर्व रूप संधी आहे चांगलेसे. नेक्स्ट क्वेश्चन मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक क आहे मनुष्यत्व. हे या ठिकाणी भाववाचक नाम आहे मनुष्य शब्दाचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खेळावरती हा दुसरा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक क उत्तर आहे हॉकी. हॉकी खेळाशी संबंधित आहे हार्दिक सिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? कोणती संस्था जबाबदार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बघू शकता सेर्ट इन ही संस्था जबाबदार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. सौंदर्य हे कोणते नाम आहे? कोणते नाम आहे सौंदर्य हे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे भाववाचक नाम आहे सौंदर्य. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? याच्यापैकी एकदम सोपा प्रश्न. कोणता एकवचनी शब्द आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क बोका.
हा एकवचनी शब्द आहे. आता हत्ती, हत्ती किती असू शकता? बोका एकच आहे. विषय एकच असू शकतो. म्हणजे अनेक असू शकता आणि पर्वत देखील किती देखील असू शकतो, परंतु बोका हा एकवचनी आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. कोणत्या संस्थेने कोविड-19 ला महामारी म्हणून घोषित केले? कोणत्या संस्थेने? तर सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ हे योग्य उत्तर आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोविड-19 ला महामारी म्हणून घोषित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? एकदम सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. अनिल चौहान हे दुसरे CDS आहे आणि पहिले या ठिकाणी बिपिन रावत होते, ज्यांचा मृत्यू झालेला आहे हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये. सर्वांना याचं उत्तर माहीतच असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. तुळशी तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. तलाव. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक क आहे. मुंबई शहरामध्ये आहे तुळशी तलाव. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे. पुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा. अनेकवचनी रूप ओळखा. तर पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी आज्ञा. आज्ञा ही या ठिकाणी अनेकवचनी रूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते होईल? तर पर्याय क्रमांक ए आहे. पर्याय क्रमांक चांदण्या हे या ठिकाणी वचन बदलते. चांदणी एकच असते आणि चांदण्या अनेक असतात. सर्वांना माहीत असेल इथे वचनामध्ये बदल होतो. एकवचनीचे अनेक वचन इथे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. खूप सोप्या लेवलचा प्रश्न असल्यामुळे कट ऑफ जवळ-जवळ जास्त सर्व कॅटेगरीचा जास्तच लागणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. 1 मिनिट. कोणत्या ठिकाणी झालेले आहे? तर पर्याय क्रमांक ब उत्तर आहे. पॅरिस या ठिकाणी झालेली आहे 2024 ऑलिम्पिक स्पर्धा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॅकमोहन कोणत्या 2 देशाची सीमा आहे? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बी. भारत आणि चीनची मॅकमोहन रेषा आहे. गणिताचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम स्पष्टीकरण बघणार आहोत सर्व. 1 मिनिट. इथं बघू शकता नेक्स्ट आहे. खालील शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. शाळा, घरटे, झाड, घरटी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता ए. शाळा. शाळा म्हणजे एक स्त्रीलिंगी आहे. ती शाळा आपण म्हणतो ती शाळा. घरटे, ते घरटे. झाड, ते झाड. घरटी, ती घरटी, ते घरटे, ती घरटी असे म्हणतो. त्याच्यामुळे ती शाळा एकच होईल म्हणजे स्त्रीलिंगी होईल. नेक्स्ट आहे विरुद्ध लिंग ओळखा. हंस. हंस या शब्दाचा विरुद्ध लिंग कोणता होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक क. हंसी. हंसी हे योग्य उत्तर आहे क्रमांक सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, मोठा ग्रंथी लिहिलेली आहे. मोठी ग्रंथी कोणती? कोणती आहे? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे ए. यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. लिनुक्स हे कशाचे उदाहरण आहे? कशाचे उदाहरण आहे? लिनुक्स. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे. ऑपरेटिंगचे उदाहरण आहे लिनुक्स. हे लक्षात घ्यायचं आहे. 1 मिनिट बुद्धिमत्तेचे प्रश्न आले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. कापड. कापड कशामध्ये ठेवले जाते? कपाटामध्ये ठेवले जाते. तसे बंदूक. बंदूक कशामध्ये ठेवली जाते? कापडचे काय झालेले? कापड, कपाट. तर बंदूक. बंदूक कशामध्ये ठेवली जाते? उत्तर द्या. तर पर्याय क्रमांक ए. शस्त्रागार. शस्त्रागार असे म्हटले जाते त्याला, बंदूक ठेवण्याच्या साधनाला. नेक्स्ट आहे. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान. गायरान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कसे होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक क आहे. नपुंसक लिंग हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा. दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके. पुस्तके या शब्दाची विभक्ती
कशा प्रकारे होईल? कोणती होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब आहे. प्रथमा विभक्ती होईल. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? झारखंड, कर्नाटक, गुजरात आणि ओडिशा याच्यापैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक बी आहे कर्नाटक. कर्नाटक राज्यामध्ये विधान परिषद आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द कोणता आहे? तर योग्य उत्तर याचं पर्याय क्रमांक क आहे. सॉरी, फोटो. फोटो हा या ठिकाणी सामान्य रूप न होणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? किती असावे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 25 वय असावे लोकसभेचे सदस्य होण्यासाठी. हे चुकलं आहे. 71वा, एक मिनिट, 71वा ए आहे आणि 70वा बरोबर अशाच प्रकारचे आहे. नेक्स्ट बघूयात. इथं बघू शकता, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे झाले? कुठे झालेले आहे याचे उद्घाटन? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब आहे. नागपूर येथे झालेले आहे. नेक्स्ट हा गणिताचा प्रश्न आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. नेक्स्ट आहे, दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. उंदीर या शब्दाचे सामान्य रूप कशा प्रकारे होईल? तर पर्याय क्रमांक ड डी होईल. उंदीर असेच होईल. नेक्स्ट आहे, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता राजमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याने गायींना राजमाता किंवा गोमाता असे म्हटले जाईल असे म्हटलेले निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट आहे, राजा जॉर्ज व्ही आणि राजा मेरी आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वस्तू बांधली गेली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आहे याचं उत्तर. गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू बांधलेली आहे. मुंबईवरती आधारित हा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तू त्या राजपुत्राला वर याच्यातील क्रियापद कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, वर. वर हे क्रियापद आहे या वाक्यातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती नदी मुंबई मधून वाहते? साबरमती, यमुना, गोदावरी आणि मिठी. एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड डी. पर्याय क्रमांक डी. मिठी नदी ही मुंबई जिल्ह्यातून वाहते, मुंबईमधून वाहते. नेक्स्ट फुल फॉर्म वरती हा तिसरा प्रश्न आहे. फुल फॉर्म वरती तिसरा लक्षात घ्या. व्हीव्हीपीएटी म्हणजे काय? व्हीव्हीपीएटीचा फुल फॉर्म काय होतो? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. बघू शकता, ओटेर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रायल असा या ठिकाणी व्हीव्हीपीएटीचा फुल फॉर्म होतो. ठीक आहे. गणिताचा प्रश्न आहे. कामकाजवरती हा प्रश्न आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. नेक्स्ट आहे, दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा. याच्यापैकी कोणता शब्द दिलेला आहे? पिता, सासू, कुळा आणि रेडा. याच्यापैकी तत्सम शब्द कोणता आहे? तर पर्यायी क्रमांक उत्तर आहे पिता. पिता हा तत्सम शब्द आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट आहे, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? कोणी लिहिलेले आहे अर्थशास्त्र हे पुस्तक? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलेले आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. वारली चित्रकला हे भारतातील डॅश डॅश राज्याचे लोकचित्र आहे. कोणत्या राज्याचे लोकचित्र आहे? तर पर्यायी क्रमांक ए उत्तर आहे. महाराष्ट्र हे लोकचित्र आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकचित्र आहे वारली चित्रकला. एकदम सोप्या हा थोडा हार्ड लेवलचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न मी इथे माझ्या वाचण्यामध्ये आला नव्हता. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
बघू शकता. त्याने चांगला अभ्यास केला. या वाक्यातील कर्म ओळखा. या वाक्यातील कर्म कोणते आहे? त्याने चांगला अभ्यास केला. तर उत्तर याचं आहे पर्याय क्रमांक ब आहे. अभ्यास. अभ्यास हे कर्म आहे या वाक्यातील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता बी आहे. ताम्हण हे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पोलीस आयुक्त हे या ठिकाणी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद आहे. अप्पर पोलीस आयुक्त हे त्याच्या खालचे पद आहे. विशेष पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त हे सर्व. परंतु सर्वात उच्च दर्जाचे हे पद आहे पोलीस आयुक्त वरिष्ठ दर्जाचे. आता बघू शकता हा प्रश्न एकदम सोप्या लेवलचा आहे. एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे शिक्षण. एज्युकेशनच्या बाबतीत कोण संबंधित आहे? शिक्षक, टीचर. म्हणजे एज्युकेशनच्या संबंधित टीचर म्हणजे जे आपले आहे शिक्षणाच्या बाबतीत शिक्षक. आणि ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे उपचाराच्या बाबतीत कोण उपचार करतो आपल्यावरती? कोण उपचार करतो? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे डॉक्टर याचं हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा प्रश्न आहे. कोणत्या कायद्याचे आता जे बुद्धिमत्ता आणि गणिताचे मोठे प्रश्न आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोडून घेऊयात. कोणत्या कायद्याचे कायद्याचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS हा कायदा लागू करण्यात आला? या बदल्यात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. बघू शकता. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC हे योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.